गुड मॉर्निंग. तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि हे बघा, इकडे सकाळी सकाळी थोडीशी घाईच होती, जायचं होतं शेतामध्ये भाजी काढायला, म्हणून झटपट सकाळी 10च्या आत सर्व काम आवरून घेतलं. आणि हे सर्व काम आवरल्याच्या नंतर मी इथे बसती आता सुतळी कापण्यासाठी, कारण की सुतळी पण कापायची आहेत. सुतळी म्हणजे जी भाजी आपण बांधतो ना, तर त्याला बोलतात सुतळी. तर हे बघा, आता हे सर्व काम झाल्यावर मी काय केलं, थोडीशी जी सुतळी आहेत ती कापण्यासाठी घेतली. हे बघा, आणि सुतळी कापण्यापूर्वी येत ना 1-2 कपडे होते धुण्यामध्ये, तर म्हटलं हे पटकन आता धुवून टाकूयात, कारण की नंतर पण संध्याकाळी 7-7:30 वाजता घरी येणं होतं भाजी काढून. तर म्हटलं आता 2-3 हे सर्व जे कपडे ते धुवून टाकू, कारण की वाळले पण पाहिजे नाही का. आणि रोज असाच कामाचा गोंधळ असतो, खूप सारे कामे असतात, घरातली, बाहेरची, गोठ्यातली, त्याचबरोबर शेतामधली, सर्व एकटीलाच करावे लागतात, कारण की मिस्टर जातात ड्युटीवर. आणि हे बघा, सर्व कपडे धुवून झालेत आणि हे सर्व कपडे मी इथे कम्फर्टमध्ये पिळून घेत आहेत, कारण की हे कम्फर्ट जर वापरलं तुम्ही तर कपड्यांचा वास येत नाहीत, कुबट वास येत नाही शक्यतो, किंवा रोजचे आपले शेतामधले इकडचे तिकडचे कपडे असतात तर मग त्यांचा वास येतो. तर कम्फर्टमध्ये बुडवल्यावर वास बिलकुल येत नाही. तर जे सर्व हे जे कपडे आहेत ना ते असे कम्फर्टमध्ये व्यवस्थित पिळून घेते मी, आणि नंतर वाळू घालायचे. ठीक आहेत, तर मग चला. आणि हे बघा, आता फायनली सर्व कपडे धुवून झाले आहेत, आणि ते घरापुढेच खूप लांब दोरी बांधलेली आहेत, खूप लांब दोरी आहेत. आणि ह्या आहेत ना साड्या आहे ना, नवीन साड्या आहेत त्या पण, म्हणजे एकदा घातल्या होत्या, तर म्हटलं धुवून टाकूयात त्या पण. मग त्या पाणी ते स्वच्छ धुतल्या आणि कम्फर्टमध्ये बुडवून वाळू घातल्या. हे बघा, आणि हवा इतकी आहेत ना, इतकी डेंजर हवा आहेत की आत्ता मला असं वाटते की हे कपडे नको उडायला नाही का. पण मग काही नाहीत, मुलगी घरी असते, मग तिला सांगितले की तू लक्ष ठेव कपड्यांकडे, सुकली की लगेच काढून घे. आणि त्यासाठी असे जवळजवळच वाळत घातले, कारण की उडू नये यासाठी. आणि हवा खूप जोरात येत, खूप जास्त प्रमाणात हवा आहेत ना. आणि दुसरं म्हणजे खूप दिवसातून माझा लॉंग व्हिडिओ आला आहे, तर तुम्हाला प्रॉमिस पण करते की मी रेग्युलरली व्हिडिओ टाकत जाईल. पण काय आहेत ना, सारखे ना सारखे काही ना काही प्रॉब्लेम येत जातात. म्हणजे आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वी येत ना, माझा मामा सासऱ्यांचा मुलगा, तो हे जग सोडून गेलेत ते, तर मग त्यांचं निधन झालं. तर मग त्याच्यामुळे कसलं मग तिकडे जाणं, घरी येणं, मग ब्लॉगिंगकडे काही, म्हणजे ब्लॉगिंग करायला मला काही, म्हणजे ब्लॉगिंग तर करायचे पण एडिटिंग करायला वेळ नाही भेटला. तर म्हटलं 2-3 दिवस जाऊ द्यात, आता इथून पुढे कंटिन्यू होत जातील नाही का. आणि ह्या साड्या वगैरे सर्व इथे धुवून टाकल्या मी, नवीन साड्या आहे. तर म्हणजे याच्यापूर्वीच गेली होती गावाला माहेरी, तर म्हटलं खराब होत्या साड्या नाही का, कारण की कुठे घालून जर गेल्यात ना आपण, एक वेळा घातलं ना तरी पण त्या खराब वाटाव्या लागतात, आणि धुवून व्यवस्थित ठेवल्या प्रेस करून तर मग कुठे जर जायचं असेल तर त्या घालता येतात नाही का. आणि आता हे सर्व आवरल्यावर इथे मी लगेच गेली गोठ्यामध्ये, कारण की गरम पण होत होतं आणि गाईंला पण धुवून काढायचं होतं. तर म्हटलं गाईंला धुवून काढूयात, कारण की भाजी काढायला 4 वाजता जायचं आहे, तोपर्यंत जी पण कामे आहेत ना घरी, जे पण म्हणजे मेन जे कामं आहेत ना ते सर्व करून घेऊयात म्हटले. आणि हे जे पाणी आहे त्या गव्हाणीमधलं, हे एक 11 वाजता भरलं जातं नाही का यांना पिण्यासाठी पाणी. तर मोटर चालू केली होती, हे गव्हाण भरली त्यांची. तर सहज मनामध्ये आलं की चला गाईंना मस्तपैकी धुवून काढूयात. तर हे बघा, आता सर्व एक एक करून गाई, त्याच्यानंतर हा जो गोठा आहे खाली, तर हा गोठा पण व्यवस्थित धुवून काढत आहेत. असं धुतल्याने काय होतं, त्यांना गोचिड वगैरे होत नाही. आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालूच आहेत, तर मग त्यांना फ्रेश पण वाटतं आणि दूध पण व्यवस्थित देतात. तर चला, आता मस्त सर्व एक एक करून सर्व गाईंना धुवून घेते स्वच्छ मी.
आणि इथे मुलगा आहेत ना व्हिडिओ शूट करत होता, तर त्याची काय बडबड चालू होती मला काही समजत नव्हतं, कारण की मशीनचा इतका मोठा आवाज होता ह्या गन मशीनचा. आणि दुसरं म्हणजे ह्या गन मशीन तुमच्या गाई किंवा जे पण भांडे आहेत किंवा इतर जे पण साहित्य आहेत, फार्म किंवा गाडी वगैरे धुवायचं असेल किंवा दिवाळीचे घर वगैरे धुवायचे असेल, तर हे गन मशीन तुम्ही नक्कीच घ्या. खूपच म्हणजे फायदेशीर आहेत, म्हणजे छान आहेत आणि अगदी व्यवस्थित आणि पटकन असं निघतं. आणि प्रेशर पण आपल्याला पाहिजे तसं कमी जास्त करता येतो या गनचा. तर हे बघा, आता गाईंना जास्त प्रेशर नाही करत मी, थोडा नॉर्मल प्रेशर ठेवते. आणि त्याच्यानंतर हे पण जे किटली, ही जी बादली वगैरे आहेत, तर ही बादली किटली सर्व व्यवस्थित धुवून घेत आहेत मी. हे बघा, आणि प्रेशरने काय होतं, हे भांडी आहेत ना इतकी पटकन निघतात आणि मस्त निघतात. हे बघा, घासायची आणि हात लावायची गरजच पडत नाहीत. तर म्हटलं हे पण व्यवस्थित घासून ठेवूयात, कारण की आता शेतामध्ये पण जायचं आहेत आणि सुतळी कापायची, अजून जेवण पण करायचं आहे, तर खूप वेळ झाला होता. तर म्हटलं लवकर हे सर्व इथलं कामं जे आहेत ना उरकून जाऊया शेतामध्ये. आणि संध्याकाळी गोठ्यामधले जे पण आहेत ना चारा वगैरे सर्व रेडी असतं आणि मुलं बघून घेतात नाही का, म्हणजे मुलं करतात. आणि हे बघा, लगेच ओट्यावर आली आणि ही जी सुतळी आहेत ना ती लगेच आता इथे कापून घेत आहेत मी. आणि सुतळी कापण्याची प्रोसेस बघा कशी आहेत. एका बंडलामध्ये 108 सुतळी असतात, म्हणजे एक क्लास असतो. आणि काय करायचं, 18 घ्यायचे, सिंगलचे 18 आणि डबलचे 9, आणि असे 6 पदर करायचे आणि 6 पदर असे कापून घ्यायचे. हे बघा, झाली किती पटकन कापून झाली ना. तर अशाच पद्धतीनं प्रत्येक जे सुतळ्या आहेत, प्रत्येक जे दोरी आहेत ते अशा पद्धतीनं कापून घ्यायच्या आहेत. म्हणजे बरोबर 108 जी दोरी आहेत ना, 108 दोरीचा बंडल जो आहे तो तयार होतो. हे बघा, आता पटापट मी सर्व करून घेत आहे ते कामं, कारण की मग परत शेतामध्ये जायचं आहे. कारण मिस्टर घरी नाही येत, ते 4 वाजता येतात. ते येण्यापूर्वी मी आणि माझा मुलगा आम्ही ट्रॅक्टर घेऊन जातो, बायका घेऊन जातो शेतामध्ये आणि भाजी काढायला सुरुवात करून देतो. आणि माझे मिस्टर मग नंतर 4 वाजता येतात, ते मग मोटरसायकलवर येतात नाही का. आणि तोपर्यंत भाजी काढायची झालेली असते किंवा थोडीफार काढायची असते. तरी बघा, अशी पटापट खूप लवकरच अशी पटापट सुतळी कापून होते. दोऱ्या, आमच्या इकडे सुतळी बोलतात त्याला. आणि हे बघा, आलो आहोत इथे शेतामध्ये आणि इतकं सर्व इथे बायका आहेत, बायका भाजी काढत आहेत. आणि भाजीमधले जे पण घाण वगैरे जे आहेत ना, तण आहेत, तण स्पेशली, तर ते तण मी इथे काढून घेत आहेत. आणि शेपूची भाजी आहे, शेपूच्या भाजीत चिलाची भाजी खूप मिक्स झाली आहेत, म्हणजे उतरली ती. तर इथे चिलाची भाजी पण आहेत ना, मोठे मोठे पानं, ते पण काढावे लागतात. तर हे बघा, आता मी इकडे भाजी निवडत आहेत, म्हणजे निसत आहेत, खराब पानं वगैरे पिवळे झालेलं काढत आहेत आणि ट्रॅक्टरमध्ये टाकलीत. हे बघा, ट्रॅक्टरमध्ये इथे रचण्याचं काम चालू आहे. तर हे बघा, इथे माझे मिस्टर आणत आहेत आणि इतक्या सर्व बायका आहेत भाजी काढायला. हे बघा, किती सर्व बायका आहेत ना. आणि रोजचीच अशी धावपळ असते भाजी काढायची, लवकर भाजी काढून मार्केटला न्यायची. आणि ही भाजी आहेत ना अशी संध्याकाळच्या वेळेसच काढतात, दुपारच्या नंतर, म्हणजे 3च्या नंतर, 4 वाजता. कारण की सकाळी जर लवकर काढून ठेवली तर भाजी खराब होते किंवा मग ती सुकते किंवा ती काळी पडते. कारण की कसं आहेत ना, हे जे व्यापारी लोक आहेत ना, हा जो माल आहेत, हा भाजीपाला आहेत, तो बाहेर मुंबई, सुरत, गुजरात तिकडे बाहेर नेत असतात. तर रात्रभर एक 12 किंवा 24 घंटे याची वाहतूक असते. तर वाहतुकीमध्ये हा जो माल आहेत ना तो खराब होऊन जातो. त्याच्यामुळे आमच्या इकडे शक्यतो जो भाजीपाला आहेत ना तो 4च्या पुढेच काढला जातो आणि ताजा असा मार्केटला नेऊन दिला जातो नाही का. तर मग 4 वाजता आलो होतो. तर आता बायका पण भरपूर आहेत, पण मी पण थोडी करत आहेत मदत. म्हटलं तेवढाच हातभार लागतो नाही का. आणि हे बघा, चील खूप आहेत भाजीमध्ये ना, चील खूप आहेत. तर चील साईडला करून भाजी काढावी लागते. तर हे बघा, आता मी पण कुठे दाट वगैरे आहेत किंवा कुठे जास्त तण आहेत ना, मग तिथली भाजी काढून घेत आहेत. आणि ही भाजी आहेत ना, शेपूची भाजी, तुम्ही पाठीमागं व्हिडिओ बघितलं असेल तर खूपच दाट होती, इतकी दाट होती ना भाजी की काय सांगू तुम्हाला. तुम्ही मागे व्हिडिओ बघितले असेल तर याच्यामध्ये भर तर खूप निघाली आहेत. पण आता दुसरं एक कारण म्हणजे बाहेरच्या देशामध्ये युद्ध चालू आहे, तुमच्या सर्वांना माहितीच आहेत. तर त्या युद्धाचा पूर्ण जो परिणाम आहे तो आपल्या देशावर झाला आहे. म्हणजे भाजीपाल्यांना बाजार नाही आहेत,
पेट्रोलचे, डिझेलचे, गॅसचे सर्वांचे भाव वाढलेत. तर पण काय करणार, आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आपल्या देशाला पण आणि आपल्या सामान्य नागरिकाला पण सामोरे जावेच लागेल, म्हणजे तोंड द्यावेच लागेल. ठीक आहे ना, आता जोपर्यंत युद्ध शांत होत नाही तोपर्यंत जी पण परिस्थिती आहे ते आपल्याला सर्वांना म्हणजे एक्सेप्ट करावंच लागणार आहेत, नाही का. तर ठीक आहे, असू द्यात. चला मग, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा मला. तर रेग्युलरली टाकण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ. तर मग चला ठीक आहे, बाय सर्वांना, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.